रविवार दिनांक 27 जुलै 2025 केरला फाइल्स सीझन 2 सिरीज संपवली. चांगली इन्व्हेस्टिगेटिंग सिरीज आहे, पण कशा कशा करता खून होऊ शकतात आणि कशा कशा करता लोक एकमेकांचा जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही, हे थोडंसं याच्यातनं दिसतंय. थोडक्यात एक जो CPO असतो, त्यांचे एक म्हणजे कॉन्स्टेबल केरला पोलीस स्टेशनमध्ये, जे गाव आहे केरलामधलं, कोइंबतूर, आय थिंक सो, कोइंबतूरच्या जवळपास. तर तो कॉन्स्टेबल मिसिंग असतो. म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांच्याच बऱ्याच 20-25 जणांच्या बदल्या होतात. काही जण जॉईन होतात, काही नाही होत, काही कारणं सांगतात. पण हा फेमस असतो की प्रॉम्प्ट आहे, लगेच जॉईन होतो आणि कधीच त्याच्या कामात कसर नसते, काही नाही. तर तो रिपोर्टिंगही करत नाही आणि त्याचा फोनही लागत नसतो. म्हणजे थोडक्यात तो मिसिंग असतो. तर त्याचा शोध घ्यायला सुरुवात होते की मग मिसिंग आहे तो कुठे गेला, काय. आणि मग त्या अनुषंगाने एक एक क्लू मिळत जातात. म्हणजे सगळ्यात आधी त्याला कोणीतरी एका कैद्याला घेऊन जाताना बसमधून बघितलं असतं. मग ते एका ठिकाणी उतरले असतात. त्याच्यानंतर हा एकटाच कोइंबतूरला असतो. तिथून कोइंबतूरला नाही, एका ठिकाणी असतो. तिथून त्याला कोणाचा तरी फोन येतो. मग हा रिक्षात बसतो. एक निळी गाडी त्याला फॉलो करते. नंतर एका ठिकाणी तो निळ्या गाडीत उतरून बसतो आणि मग जातात कुठेतरी. आणि म्हणजे हे सगळं नंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं तेव्हा ते CCTV कॅमेरा वगैरे जेव्हा शोधाशोध होते तेव्हा हे बघतात. आणि हा शोध पण पुन्हा कुठून सुरू होतो, तर एका झाडणाऱ्या बाईला रस्त्यावर, फुटपाथवर एक बोट सापडतं, रिंग फिंगर, कुजलेल्या अवस्थेत आणि चावलेली. मग आता ते चावली कोणी आहे, तर मग ते लक्षात येतं की, आणि त्याच्यावर काहीतरी चिकट लागले आहे. मग ते त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे कळतं की त्याच्यावर सलाइवा लागलेला आहे आणि ते बोट म्हणजे माणसाचंच आहे आणि ते कुत्र्याने चावलंय. मग आता तो कुत्रा कोण, मग ते बघतात. तर त्यांना जो लोकेट होतो कुत्रा, मग त्याला पूर्ण फॉलो करतात की तो कुठून आला तिथपर्यंत वगैरे वगैरे. तर तो अल्टिमेटली एका स्टेडियम, एक जुनाट स्टेडियम जे म्हणजे बकाल झालेलं असतं, काही तिथे होत नसतं, तिथल्या स्टेडियमवरून तो आला असतो. तिथे त्याच्यासारखे भरपूर भटके कुत्रे जमा असतात आणि तो लोकांचा म्हणजे ड्रग्सचा अड्डा, सगळ्या वाईट गोष्टींचा अड्डा, मर्डर पण होत असतात असं. मग तिथे जेव्हा ते इन्व्हेस्टिगेट करतात तर त्यांना तिथे काही ब्लडचे सॅम्पल्स, काही मांसाचे तुकडे वगैरे पण सापडतात. मग ते जेव्हा शोध घेतात तेव्हा त्यांना ते दोन्ही रक्ताचे, म्हणजे एक तर तो जो मिसिंग असतो तो, आणि दुसरा तो जो जेल मध्ये असतो तो, म्हणजे ज्याला हा पकडून नेत असतो, तर असे दोघांचे. तर आता त्याच्या म्हणजे सापडतात. आणि मग थोडक्यात मग ते मागे जातात, खून कोणी केला असेल, मग कसं कसं हे कोणाकोणाला भेटले, आणि ती गाडी कोणाची होती, निळी गाडी, कोण चालवत होतं. तर असं करत करत शेवटी ते एका डॉग ट्रेनर पर्यंत पोचतात की जो नुकताच, म्हणजे आता त्याचा डॉग मेल्यामुळे तो, म्हणजे जर तुमचा डॉग मेला तर तुम्हाला रिटायर व्हावं लागतं. तर तो डॉग ट्रेनरच्या पदावरून रिटायर झालेला असतो आणि कुठेतरी जाऊन आपल्या खेड्यात गावात राहत असतो. मग त्याला तिथून ते पकडतात. तर त्यांनी फाशी लावून घेतलेली असते, पण जिवंत असतो तो. म्हणजे हे लोक म्हणजे वेळेत पोचतात नुकतीच नाही, आणि मग त्याला आणतात. तेव्हा मग सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. लहानपणी त्याचे म्हणजे तो एका छोट्या गावात गरीब घरातला असतो जेव्हा लहान असतो तेव्हा. तर त्याला खूप म्हणजे
फारसे त्याच्याशी मित्र नसतात, पण त्याला कुत्रे प्राणी असे आवडतात, म्हणजे दया करायला. तर हा आपला डबा नेहमी एका कुत्र्याला खाऊ घालत असतो आणि तो कुत्रा सुद्धा वडिलांनी कुठून तरी आणला असतो, असंच त्याला वाचवलं असतं. त्याच्यामुळे तो कुत्रा खूप लॉयल असतो आणि त्याला म्हणजे त्याचं कुत्र्यांवर म्हणजे असं प्रेम की त्या, आणि त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं की कुत्रे हे लॉयल असतात. तर कोणी जरा जरी त्याच्या कुत्र्याबद्दल काही म्हटलं किंवा त्याला मारलं तर हा एकदम म्हणजे असा व्हायलंट होऊन जायचा, त्यांना अगदी जीवे मारायला धावायचा लहानपणापासून. तर अशातच एकदा त्याचे वडील कोणाला तरी सापापासून वाचवायला म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि त्याच्यात मरण पावतात. सगळे घाबरत असतात त्या जवळ जाऊन त्या सापाला बाजूला करायला, पण हा कुत्रा जवळ जातो आणि हे करतो, म्हणजे त्याला पुन्हा त्या कुत्र्याबद्दल असते. आणि मग अशा पद्धतीने तो मोठा झाला असतो आणि गरिबीमुळे तो तसा पुष्कळ चुकीची कामं वगैरे त्यांनी केलेली असते, पोलिसांच्याही लिस्टमध्ये असतं त्याचं नाव. पण शेवटी तो एक ड्रॉग ट्रेनर म्हणून एका पोलिसांच्या ह्याच्यात चिकटतो. तर त्या ज्या डॉगचा तो ट्रेनर असतो त्याचे 2 ट्रेनर असतात, हा आणि त्याच्याबरोबर अजून एक. पण हळूहळू तो जो डॉग असतो त्याला असं माणसांना जसा अल्झायमर रोग होतो तसा त्या टाईपचं काहीतरी डिझीज व्हायला लागते आणि ते कोणाच्या लक्षात येत नाही, म्हणजे का बरं तशी झालेली असते. तर त्याच्याकरता एक मागे इन्सिडेंट झाला असतो की एका म्युझियममध्ये डकेती झाली असते आणि त्यावेळेस ह्या डॉगला इन्व्हेस्टिगेशन करता घेऊन गेलेले असतात. तर ते इन्व्हेस्टिगेट करत असताना हा अचानक हातातनं सुटतो डॉग आणि एका अंगठीला गिळतो तो, म्हणजे ती पण प्रेशियस अंगठी असते त्याच्यातला स्टोन वगैरे, आणि तेव्हापासून त्याला हे सगळं असं व्हायला लागलं असतं. तर मग हे त्याचं वाढतच जातं. त्याच्यामुळे मग ते एका डॉक्टरला बोलवलेलं असतं, ती असते फिमेल म्हणजे जनावरांची डॉक्टर. तर ती मग सांगते की मला असं वाटतं ह्याचा पोटात काहीतरी गॉल ब्लॅडर जवळ आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय, तर याचं एक्सरे आणि सगळं करावं लागेल. मग जेव्हा ते लोक हे करतात तर तेव्हा त्यांना ती म्हणजे अंगठी आहे हे आढळतं. तर हे ती आपल्या ड्रायव्हरला सांगते आणि तो ड्रायव्हर असतो तो अय्यप्पन, म्हणजे एक चोर अगोदरचा गुन्हेगार ज्याला खूप शराबची वगैरे लत असते, आणि तो गुन्हेगार ह्याचा पोलिसचा मित्र असतो, जो मिसिंग पोलीस असतो. आणि त्या पोलिसाला काहीतरी कारणावरून पैशांची पण गरज असते. आता ते पैसे कुठून आणायचे, मग हा सहज अय्यप्पनला बोलला असतो की तू अरेंज करू शकशील का पैसे, किंवा माझ्याकरता काही करू शकशील का. तर जसंच अय्यप्पनला कळते की याच्या पोटामध्ये ती अंगठी आहे तर हा गपचूप जाऊन त्याला मारतो, म्हणजे पोट त्याचं फाडतो, चिरतो आणि ती अंगठी घेतो आणि तेव्हापासून तो गायब असतो, मिसिंग असतो. आणि ती अंगठी विकून तो ते पैसे त्यांनी त्या ह्याला दिलेले असतात. आता जेव्हा ह्या ट्रेनरला कळतं की म्हणजे लक्षात येतं की हे अय्यप्पनचंच काम आहे, दुसरं कोणाचं नाही, तर तो फॉलो करतो त्या अय्यप्पनला. तर अय्यप्पन ह्याला घ्यायला गेलेला असतो पैसे द्यायला पोलिसाला. तर मग हा दोघांना गाठतो, दोघांना मारतो. ते त्याच्या घरी सगळं त्यांना सापडतं जेव्हा हे लोक त्या गावी घरी गेलेले असतात. तर त्यांचं रक्त वगैरे सगळंच म्हणजे असं. तर आणि मग त्यांनी ती गाडी बिडी धुवून एका ठिकाणी उभी करून ठेवलेली असते. मग ती गाडी सापडल्यावर पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन, ते सगळे ब्लड रिपोर्ट वगैरे हे, पण शेवटपर्यंत काही तो डॉग ट्रेनर बोलत नाही, एकही शब्द हे करत नाही की त्यांनी हे असं केलं आणि मारलं इथे येऊन वगैरे. म्हणून मग हे लोक सगळे त्याला त्या ठिकाणी घेऊन जातात स्टेडियममध्ये, कारण पोलीस म्हणतात आपल्याला
सबूत म्हणजे बाकीचे सगळे सबूत आहेत, पण त्यांनी स्वतः पण ते कबूल करायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही. मग हे लोक म्हणतात तुम्हीच बनवा असं. हे पण त्या पोलिसांना हे लक्षात येऊन जातं, कारण ते जसंच तिथे त्याला घेऊन जातात, सगळे कुत्रे, भटके कुत्रे तिथे धावत धावत त्याच्या जवळ येतात आणि त्याच्याकडे बघून शेपट्या हलवतात. तर हे त्या पोलीस ऑफिसरला लगेच क्लिक होते, कारण त्याच्या घरी पण एक कुत्रा असून त्याला पण काही खायला प्यायला दिलं किंवा प्रेम केलं की तो पण असं शेपटी हलवायचा. तर मग हे जरी तो बोलला नाही तरी कन्फर्म होतं की हाच ह्या कुत्र्यांना खाऊ पिऊ घालत होता किंवा त्यांना, आणि त्यांनीच ते त्याचे तुकडे करून प्रेताचे या दोघांच्या आणि त्या कुत्र्यांना खाऊ घातल्यात. आणि ते म्हणजे जी करंगळी सापडली होती चावलेली ती त्यांचीच होती. मग हे होते. म्हणजे अशा प्रकारे ते प्रकरण एवढं लांब लचक कितीतरी दिवसांनी आणि कुठे 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 फिरत 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 शेवटी ते सॉल्व्ह होते. अशा प्रकारे ते केरला फाईल्स वरली एक केस म्हणजे काय म्हणायचं त्याला, एपिसोड्स 6 आहेत आणि ते ही केस त्यांनी संपवली. त्याच्यात चांगली आहे.